5 लाखात घर अशी जाहिरात पुण्यात करण्यात आलेली होती। ही जाहिरात पुढे वादाच्या भोवऱ्यात अडकली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री सगळ्यांनी या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले होते। त्याचबरोबर कारवाईचे देखील आदेश दिले होते। तशा घोषणा झालेल्या होत्या। मात्र या फक्त घोषणा ठरलेल्या आहेत किंवा मीडियासमोर दिलेले फक्त बाईट किंवा प्रतिक्रिया ठरलेल्या आहेत। आज आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर देखील मॅपल हाऊसिंगच्या वतीनं इथे या ठिकाणी घरांची नोंदणी पुन्हा सुरू आहे। घरांसाठी बुकिंग करण्यात येत आहे। लोकांकडून फॉर्म भरून घेण्यात येत आहे। फक्त जागा बदललेली आहे। सुरुवातीला या मॅपल बिल्डरच्या कार्यालयात हे काम सुरू होतं। आता जवळच्या मंगल कार्यालयात हे काम हलवण्यात आलेलं आहे। सुरुवातीला लोकांकडून हे फॉर्म भरून घेताना काही रक्कम देखील घेण्यात येत होती। मात्र आता रक्कम घेतली जात नाहीये। फक्त घरांसाठी रजिस्ट्रेशन किंवा बुकिंग करून घेतलं जात आहे आणि कुठल्याही प्रकारचा रिफंड या ठिकाणी दिला जात नाही। असं सांगितलं जातं की रिफंडसाठी हे स्टॉल लावलेले आहेत। मात्र कुठल्याही प्रकारचा रिफंड दिला जात नाहीये। प्रत्यक्ष ज्यांनी या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे घरांचं ते ग्राहक आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। ताई, तुम्ही आता इथे कशासाठी आलेला आहात ते सांगा। माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जाहिरात वाचली याच्यामध्ये पेपरमध्ये, पाहिलं की 5 लाखात घर आणि एक प्रत्येक सामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की पुण्यात एक छोटीशी जागा का होईना पण ती आपली मालकी हक्काची असावी आणि तेच माझं पण स्वप्न होतं। मी वाचलं आणि आली येऊन मी इथे बघितलं की 5 लाखात खरं तर वाटलं। आता तुम्ही इथे येऊन काय केलं? फॉर्म फिल केला फक्त। आधी 1100 रुपये मी ऐकलं होतं पण आता माझे पैसे घेतले नाही। त्यांनी सांगितलं की फक्त हा इन्क्वायरी फॉर्म आहे, तुम्ही आता हा फिल करा। तो मी केला। मग मी विचारलं की आम्ही केल्यानंतर आमचं काय, तर ते म्हटले तुम्हाला आम्ही फोनवर कळू की एवढ्या 1 तारखेनंतर 4-5 दिवसानंतर की तुमचा फीडबॅक घेतला जाईल, इन्क्वायरी घेतली जाईल। म्हणजे घरासाठी बुकिंग त्यांनी बुकिंग म्हणजे ते म्हटले की बुकिंग आम्ही घेतोय पण ह्याच्यातनं पण आम्ही इन्क्वायरी करून तुम्हाला बोलू, पण पैसे घेतले नाही। पण याच्याबद्दल खूप ऑब्जेक्शन आले, बातम्या आल्या होत्या की हे सरकारची मान्यता नाही वगैरे। हो, आम्ही पण हे वाचलं। आता राजकारण म्हटल्यावर थोड्या गोष्टी असणार पण सर्वसामान्यांनी थोडं जर विश्वास ठेवून कुठलीही गोष्ट ही विश्वासावर असते। जर आपण विश्वास दाखवला तर पुढे काहीतरी होणार आणि मी हा विश्वास ठेवून आम्ही आलो। जर 1100 रुपये पे करायला लागले असते तरी आय हॅव टू पे, कारण की हा विश्वास महत्त्वाचा। ह्या सगळ्या बातम्या चुकीच्या बातम्या यापेक्षा घर महत्त्वाचं आहे, घराचं स्वप्न महत्त्वाचं आहे। त्यामुळे अजूनही लोक येतात। तुम्ही इथं काय केलेलं आहे, काय केलं इथे येऊन? आता फक्त बेसिक प्रोसेस केली आहे, फॉर्म भरला आणि थोडे डॉक्युमेंट्स होते ते सबमिट केले आणि बाकी काय त्यांनी पैसे घेतले नाही आणि बस बेसिक फॉर्मॅलिटी कंप्लीट केली बस। आणि ते म्हटले की 1 तारखेनंतर ते कॉल करतील आपल्याला आणि कळवतील की पुढचे काय प्रोसेस असेल ते। आधीच्या लोकांचे कोणाचे पैसे दिले आहेत त्यांनी? नाही, आता तर मला माहीत नाही एवढं काय, बट आज आमच्याकडनं काही पैसे घेतले नाही यांनी, फक्त घरासाठी बुकिंग नवीन घरासाठी बुकिंग केले फक्त बस। म्हणजे नवीन घरासाठी इथे या ठिकाणी बुकिंग सुरू आहे, यावरून स्पष्ट होत आहे आणि लोक देखील मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद देत आहेत। फॉर्म भरण्याचं देखील काम सुरू आहे। काका, तुम्ही काय करता आणि इथे कशासाठी आलाय? इथं फॉर्म भरायला आलो। कसला फॉर्म? ते पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत जो योजना निघाली ना त्याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी आलो मी। बरं, पण तुम्हाला माहिती आहे का याच्याबद्दल बराच आक्षेप घेतलेत किंवा एक चौकशी वगैरे लागणार आहे याची? नाही, याची नाही माहिती आपल्याला। मग तुम्ही घरासाठी फॉर्म भरताय? हां। आणि इथे काही पैसे वगैरे मागितले तुम्हाला? नाही, पैसे नाही मागितले। घरांसाठी फॉर्म भरणं या ठिकाणी अजूनही चालू आहे। एवढ्या आक्षेपानंतर, चौकशी लागल्यानंतर हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। सामान्य लोकांना कुठल्याही चौकशी आक्षेपांपेक्षा घर महत्त्वाचं आहे आणि शासनाच्या असतील किंवा राजकारण्यांच्या असतील या चौकशीच्या घोषणा फक्त घोषणाच ठरताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।